इथे चिंचपाड्याला अनाधिकृत बांधकामं झाल्याबाबत माहिती मिळाल्याने कारवाई करण्याचे अर्जंट कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानुसार मी आज इथे 3 चाळी मध्ये 24 रूम तोडण्याची कारवाई केलेली आहे. साहेब, इथे जमीन मालकांचं किंवा ह्या विकासकांचं म्हणणं आहे की हे 7-12 त्यांचं असून ते तिथे बांधकाम करतायत, पण इतर ठिकाणी गोचरणवरती बांधकाम होते सर्रास, मग तिथे कारवाई का होत नाही? गुरचरवरून पण कारवाई होणार आहे आणि 7-12ची जागा असली तरी इथल्या चाळी ज्या त्या अनधिकृत चाळी आहेत. हरकत नाही. अनधिकृत चाळीवरती जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया न राबवता जसं तुम्हाला माहिती मिळाली तसं तुम्ही त्वरित ॲक्शन घेतात, असं जर होत असेल तर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत मग ती का सुरू आहेत? ती पटकन तुमची जशी ॲक्शन इकडे झाली तशी ॲक्शन तिथे का नाही झाली? अनधिकृत बांधकाम ऑनगोईंग जी कामं असतात, ज्याची माहिती आम्हाला मिळते त्याच्यावर आम्ही त्वरित कारवाई करतो. जे कामं होऊन गेले असतील त्यांच्यावर कायदेशीर डिपील प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाते. आत्ता पण माहिती आहे जवळपास शेकडो बांधकामं आत्ता सुरू आहेत ह्या घडीला, मग तिथे दृष्टी का नाही पडली आहे आयुक्त साहेबांची आणि इथेच का पडली आहे असा प्रश्न विचारला जातो. नेमका इथेच जशी एवढी त्वरित ॲक्शन घेण्याची वेळ का आली? जशी माहिती मिळेल आणि जे अनधिकृत बांधकाम नजरेस येतील, निदर्शनास येतील त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागते. माहितीबद्दल जर म्हणाल तर आत्तापर्यंत तुम्हाला आलेल्या तक्रारी सर्वच ठिकाणच्या हे येत असतात. सर्वसामान्य माणूस तुम्हाला सांगत असतो, कारण याच्यामध्ये होरपळला जातो सर्वसामान्य माणूस. जे बांधकामं होत आहेत यामध्ये आता तोडल्यानंतर इथे आता कोणी राहायला आलं नाही आहे, पण राहायला आल्यानंतर पण कारवाई होते. नुकसान सर्वसामान्य माणसाचं होतं आहे. तो कमी पैशामध्ये त्याला आसरा मिळतो आहे म्हणून तो इथे खोली घेतो आहे आणि परंतु त्याचं सगळी पुंजी तिथे संपते. अशा परिस्थितीत तुम्ही ठोस कारवाई काय करणार आहात? लोकांनी अनधिकृत रूम विकत घेऊ नये हाच त्याच्यामागे एक चांगला पर्याय आहे. तुम्ही कारवाई करता याबद्दल वाद नाही, परंतु अशाच प्रकारे कारवाई सर्वच ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा आहे. होणार आहे.